नमस्कार सगळ्यांना. आता सगळ्यात मोठी बातमी आत्ताची म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय झालेला आहे. म्हणजेच आपल्या महायुती सरकारला बहुमताने आघाडी मिळाली आहे. तसेच आता लाडक्या बहिणीला कोणी धक्का लावू शकणार नाहीये. कारण आपल्या महायुती सरकार जे आहे ते आलेलं आहे. कारण महायुती सरकारनेच लाडकी योजना चालू केली होती आणि आता ती पुढे चालूच राहणार आहे. कारण महायुतीला महाराष्ट्र जनतेने आणि आपल्या लाडक्या बहिणींनी मिळून सगळ्यांनी मिळून त्यांना बहुमत करून आघाडीवर ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता सरकार जे आहे ते महायुतीचंच येणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला काही प्रॉब्लेम होणार नाही. लाडकी बहीण योजना अशीच पुढे चालू राहील आणि अजून त्यात वाढ होत राहील. तर आता आत्ताच्या सगळ्यात मोठ्या घोषणा झालेल्या आहेत. रिझल्ट लागल्या. एक घोषणा झालेली आहे. त्या घोषणा काय आहेत, त्याच्यात काय सांगितले नक्की सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स मला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ असं शेअर करा, जेणेकरून सगळ्या लाडक्या बहिणींना, सगळ्या महाराष्ट्र जनतेला कळेल की बाबा आता महायुती सरकारच आलेलं आहे. कोणत्याही आपल्या योजनेला, महाराष्ट्राला कोणत्याही योजनेला धक्का लागणार नाहीये. सगळ्या योजना आहेत त्याच्या पुढे चालू राहतील. ठीक आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल लवकरात लवकर पैसे हवे, तर तुम्हाला काही कामं करावी लागतील. ती कामं काय आहेत, तसेच तुम्हाला राहिलेले पैसे कधीपर्यंत मिळतील, तसेच डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आपल्या महायुती सरकार आले, त्याच्यामुळे आता काय काय गोष्टी आहेत ते बघूयात आपण. बघा, जर आता काय रिझल्ट तर लागणारच आहे, म्हणजे लागलेलाच आहे ऑलमोस्ट. पण आता याचा कधीही आदेश देऊ शकतं सरकार, की लाडक्या बहिणी योजनेसाठी पैसे जे आहेत ते टाका. बँकेला कधी आदेश देऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही तयार राहा. तुमच्याकडनं सगळी तुमची तयारी करून ठेवा. तुम्हाला काय कामं करायची आहेत, कसं काय करायचं, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला टोटल किती पैसे मिळणार आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळं कव्हर होणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. कारण आता आधीच खूप लेट झाला आहे लाडक्या बहिणींचे पैसे येण्यासाठी. कारण मध्ये आचारसंहिता होती, सगळ्यांना माहिती आहे. आचारसंहितेत पैसे आपण देऊ शकत नव्हतो, म्हणजे सरकार देऊ शकत नव्हतं. त्याच्यामुळे ऑलरेडी लेट झाला आहे. बऱ्याच महिन्याला ₹1 मिळाला नाहीये. त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं. त्या कधीपासून प्रतीक्षा करतात की कधी इलेक्शन होईल, कधी रिझल्ट लागला आणि कधी आपल्याला पैसे येतील. त्यामुळे त्या महिलांसाठी आणि ज्यांचा स्वभाव डिसेंबरचा हप्ता ज्यांना येणार आहे, त्यांना पण खूप महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. चला तर बघूयात आपण काय सविस्तर माहिती. सगळ्यांना माहिती आहे, जुलैमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू झाली. ठीक आहे. त्याच्यामध्ये दर महिन्याला ₹1500 देत होते. आणि आता त्याचे 1500वरनं आता काय झाले, त्याचे पैसे जे आहेत ते ₹21 करण्यात आले. त्यामुळं आणि आता माहिती सरकार आलं, त्याच्यामुळे ₹21 होणार म्हणजे होणार. कारण सगळ्यांना माहिती की तेव्हा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासनं दिली होती. काय तर 10 आश्वासनामध्ये एक आश्वासन असंही होतं की तुमचा लाडक्या महिन्याचा हप्ता जो आहे तो 1500वरनं ₹21 करणार. त्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे प्रत्येक महिन्याला ₹1500 नाही तर ₹21 मिळणार. त्यामुळे आता ही आश्वासनं पुढे चालू राहतील. आणि तुम्हाला आश्वासनाचा जर व्हिडिओ आत्ता पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर आहे. त्यात आश्वासनं कुठली केलीत ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की पुढे आश्वासनं चालू राहत आहेत का नाही. ठीक आहे. आणि काय आश्वासन दिली होती, तुम्हाला काय त्याच्यातनं फायदा मिळणार आहे. ती आश्वासनं सगळ्यांसाठीच होती. महिला असू दे, तरुण असू दे किंवा शेतकरी असू दे, सगळ्यांसाठी ते आश्वासनं त्यात होती. त्यातलं एक आश्वासन होतं लाडक्या बहिणीचं. तर ते आता तुम्हाला इथून पुढे ₹21 मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता लाडकी बहिणी योजनेला कुणी काही धक्का लावू शकत नाही. ती पुढे चालू राहणार आहे. ठीक आहे. आता बघा, सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच न्यूज चालूच आहे. न्यूजवर इलेक्शनची जी मतमोजणी आहे ती चालू झालेली आहे. पण काही जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे. त्यात एकनाथ शिंदेंनी पण बाजी मारलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आता आपलं जे आहे सरकार जे आहे, आता ते महायुती सरकार येणं हे निश्चित आहे. फक्त आता आपल्याला बघण्यासाठी इंटरेस्ट आहे की आता मुख्यमंत्री कोण होतील पुढचे. ठीक आहे. मुख्यमंत्री कोणी होऊ दे, पण आपली लाडकी बहीण जी योजना आहे ती मात्र अशीच चालू राहणार आहे. महिलांना दिलासा मिळालेला आहे. कारण आता ही योजना जी आहे ती पुढे 5 वर्ष किंवा 5 वर्ष तर नक्कीच चालणार आहे. त्याच्या पुढचं माहीत नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलंय की आपलं सरकार आलं की आपण योजना 5 वर्ष तरी अजिबात बंद करणार नाहीये. त्याच्यामुळे 5 वर्ष महिलांना काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. सगळ्यांना जे आहे ते योजनाचे जे पैसे आहेत ते मिळायला चालू होणार. तर तुम्हाला किती पैसे मिळणार मी सांगतो तुम्हाला. आता बघा, ज्या महिलांना ठीक आहे, ज्या महिलांना आतापर्यंत ₹1 मिळाला नव्हता, त्यांना मात्र जुलैपासून नोव्हेंबरचे ₹1500 ठीक आहे, असे मिळून आणि परत डिसेंबरचा हप्ता ₹21 असे मिळून ₹9600 मिळतील. ठीक आहे. 9600. ठीक आहे. आता कसे 9600 बघा तुम्हाला सांगते मी. बघा, आता ज्यांना ₹1 नाही आला, ठीक आहे, ज्यांना ₹1ही नाही आला आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेत, मी तुम्हाला इथे लिहिते ऑगस्टपर्यंत. ठीक आहे. ऑगस्ट. ज्यांना आतापर्यंत ₹1 मिळाला नाही आणि ज्यांनी ऑगस्टपर्यंतच फॉर्म भरलेत किंवा ऑगस्टपर्यंतच फॉर्म भरलेत, सप्टेंबरच्या आधी फॉर्म भरलेत, त्यांना मात्र बघा, आणि त्यांना ₹1 नसेल, त्यांना ₹7500 म्हणजे जुलै ते नोव्हेंबरचे 1500 असे मिळून ₹7500 प्लस ₹21 जे डिसेंबरचा हप्ता आहे. असे तुम्हाला पैसे मिळणार आहेत ₹9600. ठीक आहे. त्यामुळे ह्याची टोटल झाली 9600. आणि जर प्लस बघा अजून काय ह्याच्यात पॉईंट, जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे पण मिळणार असेल, तुमचे पेंडिंग असतील, म्हणजे जे उज्ज्वला योजनेसाठी पात्र असतील महिला आणि त्यांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल महिलांच्या, तर त्यांना ते पुढचे जे ₹830 किंवा ₹850 जे काही असेल ते मिळणार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला डायरेक्ट एवढे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात पडणार आहेत आता. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्यांना ₹1 आला त्यांना मात्र काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यांचे पैसे आता येणारच आहेत, कारण आपलं महायुती सरकार आलेलं आहे. आता बघा पुढे, ज्यांनी सप्टेंबर, ठीक आहे, ज्यांनी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर
दोन्ही दोन्ही महिन्यात किंवा दोन्हीपैकी एका महिन्यात कुठल्या तरी ऑक्टोबर त्यांनी फॉर्म भरलेत त्यांना काय होणार आहे, त्यांना जुलै ऑगस्ट हे पैसे नाही मिळणार, त्यांना डायरेक्ट सप्टेंबरपासून पुढे पैसे म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 1500 म्हणजे 4,500 रुपये. ठीक आहे. प्लस आता 21चा हप्ता. ठीक आहे. किती झाले? 6,600 रुपये. टोटल तुम्हाला आता 6,600 रुपये मिळणार. कोणाला? ज्यांनी ज्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले त्यांना 6,600 रुपये प्लस तुमचे जर सिलेंडरचे पैसे राहिले असेल तर ते 830 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. हे झालं सगळ्यांचं. आता जर तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला आतापर्यंत सगळे हप्ते आले असतील जुलैपासून नोव्हेंबर, तर तुम्हाला आता 2100 रुपये मिळतील. प्लस जर तुम्ही गॅस उज्ज्वला योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. जर तुम्हाला आतापर्यंत सगळे पैसे आले असतील तर जुलै ते नोव्हेंबरचे सगळे पैसे आले असतील तर तुम्हाला मात्र आता फक्त डिसेंबरचा हप्ता राहिलेला तुमचा 2100 रुपये आणि 830 रुपये सिलेंडरचे मिळतील. आता बघा तुम्हाला काय कामं करायची त्या गोष्टीसाठी. लवकरात लवकर जा बँकेत. ठीक आहे. बँकेत जा, आधार लिंक आहे का चेक करा. कारण आधार लिंकशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि आधार लिंक करायला ठीक आहे किती किती दिवस लागतं ते तुम्हाला सांगते मी. आधार लिंक केल्यानंतर 3 दिवस अपडेट व्हायला लागतात. त्यामुळे जर तुम्ही आज आधार अपडेट केलं तर तुम्हाला मंगळवारपर्यंत त्याचं अपडेट दिसणार आणि मग पुढे पैसे येणार. ते तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जर आधार लिंक करा. कारण त्याला 2 ते 3 दिवस लागतात. जर आजपासून पैशाला चालू झालं तर तुम्हाला आता तुमचा आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे जर काही नसेल तुमचं तर लवकरात लवकर लिंक करा जेणेकरून 3 दिवस तुमचं अपडेट होऊन तुम्हाला पैसे लवकरात लवकर पडतील. कारण जर एकदा पैसे पडायला चालू झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही आधार लिंक केलं तर तुम्हाला अजून वेट करावं लागणार आहे पुढे खूप दिवस. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतंय, टप्प्याटप्प्याने पैसे सरकार देणार आहे. त्याच्यामुळे तुमचा टप्पा कधी येईल माहीत नाही. कारण त्याच्यात त्या आधी चेक करणार की आधार लिंक आहे की नाही, डीबीटी अनेबल आहे की नाही हे चेक करणार आधी. त्याच्यामुळे त्याच्यात तुमचं नसेल तर तुम्हाला मात्र पैसे लवकर काही येणार नाहीत. तुम्हाला जेव्हा आधार लिंक करणार तेव्हाच पैसे येणार. हे महत्त्वाचे काम आहे. तसेच रेशन कार्ड अपडेट जे आहे ते पण तुम्हाला रेशन अपडेट ते पण तुम्हाला लवकरात लवकर करावं लागेल. म्हणजेच ई-के-वाय-सी त्याची पण करावी लागणार आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे रेशन कार्ड आजच्या जगात खूप पुरावा सगळीकडे पुरावा आपण यूज करतो. तसेच लाडक्या बहिणीमध्ये आपण फॉर्म भरताना आपण दिलं होतं. त्यामुळे तुमचं जर अपडेट नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्हाला आता कुठल्या बँकेत चेक करायचं आहे हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. आता तुम्ही जेव्हा लॉग इन करता, ठीक आहे, तुम्ही लॉग इन करा लाडकी बहीण योजने वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्ही फॉर्मची स्थिती बघू शकता. त्यात तुम्हाला हे असं दिसतंय. तुमची जी बँक आहे त्याच बँकेत तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. आणि आता काही महिलांना पैसे मिळणार पण आहेत. बघा कोणाकोणाला पैसे मिळणार नाहीत त्यांचं पण मी सांगते. बघा इथे तुमच्या कॉलम तुम्ही तिथंच जेव्हा लॉग इन करा तेव्हा फॉर्मची स्थिती केल्यानंतर तुम्हाला हे ओपन होतं पेज. त्यात तुम्हाला जर नो, नो, येस असं दिसतंय बघा. ज्यांना नो आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. नोवाल्यांना पैसे मिळणार आहेत. पण ठीक आहे, नोवाल्यांना पैसे मिळणार आहेत. पण जे येसवाले आहेत त्यांना मात्र पैसे मिळणार नाहीत. कारण त्यांनी ऑलरेडी कुठल्यातरी एका योजनेचा जो आहे तो लाभ घेतला आहे. जेणेकरून त्यांना इथून पुढे अजिबात 6वा हप्ता किंवा पुढचं काहीच पैसे मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे चेक करा आधी तुमचं काय स्टेटस आहे. तसे तुमचं अप्रूव्ड आहे का स्टेटस ते पण चेक करा. कारण जर अप्रूव्ह असेल ऑलरेडी तर प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट पैसे खात्यात येतील. पण काही जणांचं बघा इथे पेंडिंग दिसतंय. ठीक आहे. पेंडिंग असेल तर तुमचा आधी अर्ज छाननी होणार, रिव्ह्यू होणार, त्याचं अप्रूव्ड होणार, पेंडिंगचं अप्रूव्ह होणार आहे, मग पैसे येणार आहेत. जेव्हा केव्हा पैसे यायला चालू होतील तेव्हा ज्यांचं पेंडिंग आहे त्यांचा अर्ज छाननी होणार आणि मग पुढे पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर स्टेटस चेक करा आणि लवकरात लवकर तुमची कामे जी आहेत ती करून घ्या. जेणेकरून तुम्हाला काही पुढे प्रॉब्लेम येणार नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी ठरलेली आहे, खुशखबर ठरलेली आहे. कारण आता आपली ही योजना जी आहे ती पुढे चालू राहणार आहे. सगळ्यांसाठी खूप दिलासादायक बातमी आहे. कारण महायुती सरकार आलेलं आहे. आता हे सरकार इथून पुढे ही योजना अशी चालू ठेवेल आणि त्यात आजच वाढ होत राहील. आता 21 झाले, पुढच्या वेळेस काही जास्ती वाढ होईल. त्यामुळे महिलांसाठी तर खूप आनंदाची बातमी. असंच महिलांसाठी आनंदाची बातमी येऊ द्या, अशाच योजना येऊ द्या, असं होऊ द्या, असं सगळ्या अपेक्षा करतील. ठीक आहे. तर मग तुम्ही लवकरात लवकर काम करा. ही तुमची बँकेची कामं करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे मिळणार. धन्यवाद. बघूयात आपण आता पैसे कधी येतात, काय येतात. आज जर आदेश दिले, आदेश कधी पण येऊ शकतात पैसे द्या म्हणून. त्यामुळे तुम्ही तयारीत राहा तुमच्याकडे क्लिअर राहा. ठीक आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.